पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक जर आपण पाहिलं तर आजची जी तारीख आहे हे 2 जून या ठिकाणी आहे आणि अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लिस्ट लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि त्याचबरोबर यावर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तिसऱ्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा झालेला आहे, तर तो कसा फर्जीवाडा झालाय ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्टचा जो कडावा हा किती जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये कोटा बॅटिगन किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजी महाराज धाराशिव धुळे गोवा जळगाव कराड कोल्हापूर मालेगाव मुंबई नागपूर सिटी नागपूर मोपसूल नांदेड नाशिक नवी मुंबई पालघर पंढरपूर परभणी पुणे सिटी वेस्ट पुणे सिटी मोपसूल पुणे मोपसूल, त्याचबरोबर पुणे सिटी वेस्ट रायगड रत्नागिरी आरएमएस मिरज भुसावळ सांगली सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे, म्हणजे 60% वाले किती आहे, 70% चा किती रेशो, 80% चा किती रेशो, 90% चा किती रेशो, 91% चा किती रेशो, 92% चा किती रेशो आहे, 93% चा किती रेशो, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे। तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी थर्ड मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जवळपास 1600+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, 1600 ते 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि पहिली जी लिस्ट लागली त्यामध्ये सुद्धा 1500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय आणि दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी 1600-1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय आणि तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर जागा तर या ठिकाणी बंबाट या ठिकाणी भरून टाकल्या त्यांनी, आता जागा एवढ्या मोठ्या भरल्या तर लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे हे आम्हाला कन्फ्यूज पडतं, असे विद्यार्थी कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथी लिस्ट येणार आहे, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पोरं पास केले आहे आणि मुलांनी जे डॉक्युमेंट ऑप्शन केलेलं नाही आहे थर्ड मेरिट लिस्टचं। आता ज्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 40% होते 36% होते अशा विद्यार्थ्यांनी काय केलं, फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले, जसं 93%, 93%, 92% अशा प्रकारे मुलांनी टक्के फॉर्म भरताना टाकलेला आहे, कायच्यासाठी की आपलं लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी, आणि त्यांना चांगलं वाटत आहे लिस्टमध्ये सुद्धा त्यांनी नाव पाहिलं आणि ते डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी जात नाही, कारण की डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी गेले तर त्यांनी केलाय फर्जीवाडा, म्हणजे फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले त्यांना 35% ते 40%, तर त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, त्यांच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते त्या ठिकाणी, म्हणून जे विद्यार्थी मित्रांनो मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी जात नाही आणि डॉक्युमेंट ऑप्शन करण्यासाठी गेले नाही तर ते त्या काही जागा त्या रिक्त राहतात, एक लक्षात ठेवा। त्यामुळे त्यांना चौथी लिस्ट लावावं लागणार आहे। तर बा थर्ड लिस्टचं जे डॉक्युमेंट ऑप्शन करण्याची जी शेवटची तारीख होती ते 26 मे 2026 होती आणि लिस्ट या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी 1 महिना या ठिकाणी होत येता, एक लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे। आजची जी तारीख आहे हे 2 जून आहे। आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट येण्याचे 10 चान्सेस आहे, कारण की आज जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येऊ शकते, जर समजा आज 2 जूनला जर लिस्ट लागली नाही तर 3 जूनला आपल्याला पाहायला भेटणार आहे, आणि 3 जूनला जर लिस्ट लागणारी 3 जून 2026ला जर लिस्ट लागली नाही तर जवळपास 4 जून 2026 पर्यंत आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट आपल्याला लवकर पाहायला भेटणार आहे। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर आता कडा बॅटिगन किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बा अहिल्यानगर डिव्हिजन अकोला अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर, तर बा जे काही अहिल्यानगर अकोला अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर ह्या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर बा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90-92 पर्यंत कडाप जाणार
आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 92 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 88 ते 91 आणि एसटी कॅटेगरीचे असाल 85 ते 89 च्या आसपास पाहायला भेटणार आहे आणि एससी असाल तर 82 ते 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75 पर्यंत. तर एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडप पाहिला तर बा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 93च्या आसपास कडप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ओबीसी असाल तर जवळपास 89 ते 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस असाल तर 89 ते 91 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 88 पर्यंत सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 92 पर्यंत कडप पाहायला भेटणार आहे आणि पीडब्ल्यूडी असाल तर जवळपास 65 ते 70च्या दरम्यान सुद्धा आपल्याला कडप पाहायला भेटणार आहे. तर एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीओ. आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले तर या डिव्हिजनचा जो कडप दर आहे ओपन या ठिकाणी जे कॉम्पिटिशन बाकी डिव्हिजनपेक्षा यावर्षी कमी आहे, म्हणजे कमी जरी पर्सेंटेज असेल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे 44 लिस्टमध्ये. ओपन असाल तर 80 ते 90च्या दरम्यान असेल तर 100% सिलेक्शन होणार आहे. ओबीसी असाल 80 ते 90 पर्यंत कडप पाहायला भेटणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत आणि एसटी असाल तर 80 ते 85 पर्यंत चान्सेस आहे आणि एससी असाल तर 80 ते 86 पर्यंत आणि पीडब्ल्यूडी असाल तर 60% ते 65%च्या दरम्यान चान्सेस आहे. तर एवढा काही जे विद्यार्थी मित्रांनो कडप जाण्याची शक्यता, एवढं काही सेफ झोन राहण्याची शक्यता एक लक्षात ठेवा. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. तर या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडप पाहिला तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडप दर आहे हा या ठिकाणी 90 ते 93 पर्यंत पाहायलाच भेटणार आहे आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर ओबीसीचा सुद्धा कडप आपल्याला 89 ते 93 पर्यंत कडप पाहायला भेटणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 86 ते 91च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 89च्या आसपास आपल्याला कडप पाहायला भेटू शकते आणि एससी असाल तर जवळपास या ठिकाणी तुम्ही 82 ते 91च्या दरम्यान असाल तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 75च्या दरम्यान. तर एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन. आता हे जे डिव्हिजन आहे या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडप पाहिला तर बा तुम्ही ओपन असाल तर जवळपास या ठिकाणी तो कडप दर आहे 88 ते 91-92 पर्यंत पाहायला भेटणार आहे. 88 ते 91 पर्यंत, 88 ते 91च्या दरम्यान. ओबीसी असाल तर जवळपास 88 ते 92 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास या ठिकाणी 86 ते 91च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे आणि एसटी असाल तर जवळपास 80 ते 86च्या दरम्यान कडप पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर एससी असाल तर 82 ते 87च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70 पर्यंत पाहायला भेटणार. एवढं काही सेफ झोन आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.